मंडळी हे बघा, हे माझ्या हातात बघताय ना, ही आपण हा पेंड्याने वळून घेतलाय पलडीसाठी. आज पलडी आहे, म्हणजे आज आपला जो भात आहे तो भात वगैरे सगळं कापून झालाय आणि आज जी शेवटची मळणी असते ना ती मळणी आहे. आणि मळणीच्या दिवशी पलडी द्यावी लागते. हा पलडीसाठी बनवलेला आहे आपण. हे बघा, इकडे हे 5 भारे ठेवलेले आहेत, थोडासा भात ठेवलेला आहे, नारळ ठेवलेला आहे. आणि आज मळणी असेल. मळणी म्हणजे राखणदार, ह्या राखणदार असतो ह्या जागेचा. जुन्या परंपरा आहेत आपल्या, त्याच्यातला हा राखणदार. तर राखणदारासाठी पलडी द्यावी लागते. मग त्याच्यामध्ये कोंबडा असेल आणि मग नैवेद्य असेल. जो सगळा नैवेद्य असेल तो इथेच येऊन बनवावा लागतो आपल्याला. असा घरातून काय बनवून नाही आणायचं, इकडे येऊन बनवायचं. आणि मग आता पलडीसाठीच आपण आलोय. बघूया पुढे कशा पद्धतीने काय काय अजून विधी करावे लागणार आहे. तिकडे बघाल तर तिकडे अजून पेंड्याची उडवी डाळायचं चालूच आहे. हा इथे निवद बनवायला ठेवलेला आहे. इथे सगळे वडे बनवलेले आहेत आणि हा पंटी बनवलेली आहे, दिवा. आणि हा एक आहे, हा 7 भोकांचा वडाच आहे ना, तो आहे. असे सगळे इकडे शेतावरती जेवून देवाचा जो नैवेद्य असतो तो बनवावा लागतो. हे वडे किती आहेत? वडे किती लागतात? वडे पण 7. आणि एक 7 भोकांची वडे आहे ना ही. हा एक लागतो, एक दिवा. तर अशा पद्धतीने आपली मळणी होती ती पूर्ण झाली आहे. आता ही मागे गाडी बघताय, गाडीमध्ये सगळा जो आपला जवळजवळ एक 8-10 दिवस गेले आपण इकडे शेतावरतीच राहत होतो. आणि तो सगळा जो आपल्याला लागणारा सामान वगैरे होता तो सगळा आपण आणलेला, तो आता गाडीमध्ये लोड केला आहे आणि आता आज घरी जायचं आहे. आणि हा भात आहे, तो भात पण झालाय सगळा रेडी. आता उडवी डालायचं काम होतं ते पण झालं. आज पलडी आहे म्हणजे राखण आहे, ती राखण देणार आणि घरी जाणार. फायनली शेतीची कामं आता पूर्ण झालीत. आता आणखी जवळजवळ 1-2 महिने थोडासा आराम असेल असं पण म्हणू शकतो. म्हणजे एवढं पण नाही, थोडाफार आराम असेल. त्याच्यानंतर पुन्हा जानेवारीपासून शेतीची कामं स्टार्ट होतील. तर असा पूर्णपणे ओव्हरऑल आपल्या शेतीचा म्हणजे भात कापणीपासून, भात झोडणीपासून ते पलडीची राखण देण्यापर्यंतचा व्हिडिओ होता. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.
उडवी आहे ते उडवी पण डालून झाले. आता पडली द्यायचं चालू केले आहे. पडली बरोबर संध्याकाळीच द्यावी लागते. हे बघा इकडे सूर्यास्त पण होतोय आणि आता पडली देतोय. आणि हा इकडे सगळं पडलीचं साहित्य आहे सगळं तयार केलेलं आहे. इकडे उडवी पण झाले डालून.
किती निवत भरलेले आहे? 15 निवत आहे. कुठे आहे ना? कुठं बांधा त्यावरती हा लो पण आता एवढा मोठे हा असा बांधा शकतो ना. ठीक आहे देऊ नको होता. थांबा थोडा जरा थोडा वेळ थांबा. थांबा थोडा वेळ ते निघाले तरी पण ते वाटलं तरी पण चालेल. फरक 15 दिवसाचा फरक पडतो चालेल वाटलं. चला फायनली पलटी बिल्टी देऊन झाले. आता घरी जायचं आहे. काय दिसत पण नाही. आता काळोख झाला पुरा.